जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। काढणीला आलेला मका, ज्वारी, बाजरी ही पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। एरंडोल तालुक्यातील खर्च परिसरातील मक्याच्या शेतातून या सगळ्याचा आढावा घेतला प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी। अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याला झोडपून काढला आहे। काल झालेल्या गारपीटमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आहे। आता आपण एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील या मक्याच्या शेतात आहोत। जर आपण बघितलं तर काढणीला आलेला मका होता, मात्र तो गारपीटमुळे अक्षरशः पूर्णपणे झोपून गेलेला आहे। जर आपण बघितलं तर मका जो आहे तो पूर्णपणे तयार झाला होता। काही दिवसातच हा मका काढला गेला असता व शेतकऱ्याच्या पदरात दोन पैसे मिळाले असते, मात्र त्यापूर्वीच आलेल्या गारपीटमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपल्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत। दादा, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मका काही दिवसातच काढणीला येणार होता दादा। आता डायरेक्ट 2, 4, 8, 15 दिवसात काढण्यात येणार होता तो मक्का। आणि एवढं नुकसान झालंय, निसर्गही शेतकऱ्यावर कोप करतोय। त्यानंतर सरकारी म्हणजे कुठल्याच मालाला भाव नाहीत नाही। त्यानंतर आता जो हातातोंडाशी जो आलेला माल होता तो पण आता देवाने तोंडातून हिसकावून घेतला। जे एवढं नुकसान झालंय की आता काय करावं ते समजत नाही शेतकऱ्यांना। एवढं नुकसान झालंय, आता समजून घे 5-10 दिवसात 15 दिवसात हा माल निघून जाणारा होता। जे येणार आहे ते पण नाही, आणि आधीचा जो माल होता ते पण नुकसानकारकच झालेला आहे। माती मोल मतलब असं 4 महिने पाणी भरून एवढं मेहनत करून आलेला घास आहे ना, सगळं आहे ना देवानं हातातून काढून घेतला। आणि त्या मालाला भाव नाही आधीच, जेमतेम काढला आहे तोपर्यंत देवानं हे नुकसान करून टाकली। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव। चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला। अवकाळीमुळे गहू आणि मिरची पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अवकाळीमुळे शेतकरी आता चिंतेत पडलाय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि अचानक झालेल्या पावसामुळे कापणी करून शेतात ठेवलेला गहू मोठ्या प्रमाणात भिजून त्याचं नुकसान झालं। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। याशिवाय मिरची पिकांनाही या पावसाचा फटका बसल्याचं चित्र आहे। अनेक भागात हे चित्र पाहायला मिळते। आधीच उत्पादन खर्च वाढलेला आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडले आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल आसुटकर यांनी। चंद्रपूर जिल्ह्यात काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। त्यामुळे शेतकऱ्याचं कापणी करून ठेवलेलं गव्हाचं पीक नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी त्याच शेतामध्ये आहे, तुम्हाला जर दिसत असेल ह्या गव्हाच्या उंबया आहेत। विदर्भातील जे पीक आहे त्यापैकी एक महत्वाचं पीक आहे आणि शेवटचा टप्पा होता। जर पुढील 2 दिवसात पाऊस जर आला नसता तर हे पीक घरी गेलं असतं, मात्र कापणी करून ठेवलेल्या गव्हाचं पीक जे आहे पूर्णपणे ओलं झालेलं आहे, त्याचा फटका बसलेला आहे। या ठिकाणी साधारण 5 एकरावरती ही गव्हाचं पीक आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे। गेल्या काही दिवसापासून हवामान विभागाने सूचना दिलेल्या होत्या की अवकाळी आणि गारपिटीची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। मात्र बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी जो गहू आहे तो कापणी करून काढण्याची लगबग केली होती, मात्र कुठेतरी जो गहू आहे तो आता या पावसामध्ये भिजल्याचं पाहायला मिळत आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत। नाव काय आपलं? नामदेव नागोबा थेरे। किती शेत होतं? हे गव्हाचं 6 एकर। किती नुकसान झालेलं आहे? तरी आमचं 5-6 लाखात झालं। कधी कापणी केली होती? 2 दिवसामध्ये आता काल त्यानं झाली होती। आता जमा आज सकाळी करणार होता, मी रात्री पावसामुळं गेलो आहे। एकंदरीत हातातोंडाशी आलेलं जे गव्हाचं पीक आहे ते उद्ध्वस्त झाल्याचं चित्र या अवकाळी पावसामुळे झाल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल आसुटकर, पुढारी न्यूज, कोरपना, चंद्रपूर। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे हळदीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। बाजारात हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता आहे। अवकाळीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे बियाणांचा कांदा, आंबे, हळद पिकांचं आतोनात नुकसान झालंय। शिजवणीस आलेली हळद भिजल्यानं आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय, त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या पावसामुळे शेती पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे। कारण आपण आहोत एका हळदीच्या शेतामध्ये, आणि हळद जर आहे त्या ठिकाणी ही पूर्णतः पाण्याने भिजलेली आहे। कारण आपण पाहू शकता की आता हे हळदीचं जे आहे तर पाण्याने भिजल्यामुळं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। कारण ही जी माती आहे ही माती या हळदीमध्ये गेल्यानंतर हळदीला जे काय सड लागते, आणि आता ही हळद जी आहे तर शिजवायची राहिलेली आहे।
कारण शिजल्यानंतर जे आहे ते हळदीचं नुकसान होऊ शकतं. कारण अगोदर जे शेतकरी जे आहे तर शेतीला भाव मिळत नाही, त्यामुळे हैराण आहेत आणि दुसरीकडे आता निसर्ग असा शेतकऱ्यावर कोपलेला आहे. भाऊ मला सांगा, आता हळदीची भिजवण्याची लगबग सुरू आहे आणि भिजलेलीच हळद आता तुम्ही शिजवतायत, काय नुकसान होऊ शकते नेमकं? नुकसान म्हणजे याच्यात एक होऊ शकते. हे जे ढीग आहे ना सर, या ढिगामधलं जे खालचे आहे ना, आता जे पाऊस पडल्यानंतर त्याच्यात माती असती, मातीमुळे काय होते त्याच्या आतमध्ये ना सडल्यासारखी शेंग होती. दुसरी गोष्ट ही शिजून इकडे वाळू घातली, एक तर दुसरी गोष्ट गेले डाग पडतात, ढोलमधून काढताना लालसर कलर येते, त्याच्यामुळे बाजारपेठमध्ये तिला भाव कमी लागतो. मला वाटतं सरकारने कमीत कमी हळदीला हमी भाव 16-17 हजार रुपये द्या पाहिजेत आणि सरकारने असं जर कोपत असेल तर काहीतरी शेतकऱ्याकडे बघितलं पाहिजेत असं आम्हाला वाटते. नक्कीच. तर आपण बघितलं सरकारने शेतकरी हैराण झालेला आहे, का निसर्गासमोर जे आहे हातभार झालेला आहे आणि आता हातातून साईडला घास जो आहे ते निसर्गानं पुन्हा एकदा हिरवून घेतलेला आहे. आता ही हळद बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर या हळदीला भाव कमी मिळतो आता शेतकरी सांगतोय, त्यामुळे आता अजून किती दिवस गाठायचे तर त्यामुळे आता हळदीचा पल्ला जो आहे तर कारण हळद शिजल्यानंतर त्याला कालावधी लागतो आणि ती कालावधी पूर्ण केल्यानंतर कुठेतरी त्याला भाव मिळतो. मात्र आताच त्या हळदीला जे आहे ते पूर्ण भिजलेले आहे आणि आता भाव कमी मिळतोय, त्यामुळे सरकारनं काहीतरी आम्हाला मदत करावी अशीच अपेक्षा आता शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. शेतकरी आता चिंतेत पडलाय. जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यातील करमाळा, टुंकी, लाडनापूर या परिसरात आलेल्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये गहू, कांदा, मका, फळबाग आणि इतर भाजीपाला वर्गीय पिकांचा समावेश आहे. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा, चिकू आणि चिंचेचा झाडाखाली फळांचा सडा पडलेला दिसतोय. हाताशी आलेल्या फळबागांचं या अवकाळीनं जबर नुकसान झालंय. त्याचबरोबर काढणीला आलेली हळद या पावसात भिजून गेली आहे, त्यामुळे हळद उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी घट येणार आहे. यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यामुळे काढणीला आलेला गहू अक्षरशः आडवा पडला. त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हवा पाणी खूप सुटलेलं आहे. रात्री आमचा गहू फार भिजलेला आहे. परंतु या सरकारनं आमच्याकडं काहीतरी पाहायला पाहिजे. याच्या दिशा कोणती काय आहे बा, कंडिशन कशी काय आहे. रब्बी हंगामचा असाच गेलेला आहे. याच्या आधी आमचा पाण्यानं सारा भिजलेला आहे. त्यानं भिजून बी आम्हाला कोणत्याही गोष्टीचं काय, आता आम्ही काढलेला माल आमच्या मार्केटला जातो असतो, तो मार्केटला आम्हाला भाव भेटू शकत नाही. निसर्ग असा करतोच तर कास्तकारनं आम्ही काय करावं हे आमचं म्हणणं आहे. नाशिकच्या लासलगावला अवकाळीसह गारपिटीनं झोडपून काढलंय. लासलगावामध्ये गारा आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसलाय. कांद्यासह द्राक्ष बागांना गारांचा फटका बसलेला आहे. तर लासलगाव आणि परिसरामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा व द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा आणि मुलेर परिसरामध्ये झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अचानक आलेल्या या अवकाळी गारपिटीनं द्राक्ष, कांदा, गहू तसंच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय. अनेक ठिकाणी पिकं जमिनीवर आडवी झाली असून फळबागांचंही नुकसान झालंय. गारांच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हंगाम अक्षरशः उद्ध्वस्त झालाय आणि त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून आर्थिक संकट आणखी गडद झालं. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीनं जिल्ह्याला झोडपून काढलंय. जिल्ह्यातील पिंपळनेर आणि कुसुंबा परिसरामध्ये काही वेळातच रस्त्यांवर गारांचा अक्षरशः सडा पडलेला दिसला. तर या अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः कांदा, गहू, हरभरा आणि मका या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. ऐन काढणीच्या काळात आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ गावामध्ये अवकाळीचं काहूर. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली. हवामान खात्यानं जिल्ह्यातील काही भागांमध्ये 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलाय. अशातच काल दुपारपासूनच जिल्हाभरामध्ये असह्य उकाडा आणि
आभूत वातावरण पाहायला मिळत होतं. 4 वाजल्याच्या नंतर नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिमांडळ आणि परिसरातल्या गावात गारपिटीचा पाऊस बघायला मिळाला. या पावसाने या परिसरातील कांद्यासह अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगाव तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. तसंच अनेक ठिकाणी जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पुण्यातील भोरमधील वडगाव डाळमध्ये गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. भोर तालुक्यामध्ये सुरुवातीला पावसानं जोरदार हजेरी लावली. वडगाव डाळ या गावामध्ये गारांचा खच साचल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. पुढील 3 दिवस हवामान विभागानं पावसाचा अंदाज व्यक्त केला. संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळीसह गारपिटीनं झोडपून काढलंय. पैठण, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, फुलंब्री आणि कन्नड तालुक्यामध्ये सोमवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं थैमान घातलं. ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या या संकटामुळे उभा गहू, ज्वारी, हरभरा आणि फळबागांचं नुकसान झालं. नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. रात्री पाऊस भरपूर झाला आणि त्याच्यामध्ये गारा पडल्या. वारा असल्यामुळं आमच्या मक्काचं मोठं नुकसान झालं आहे. 7 एकर मक्काचा प्लॉट जमीनदोस्त झाला. याच्यामध्ये आता सरकारने भरपाई द्यावी. या नुकसानाच्या आता जनावरांच्या खायच्या कामाचा ना उत्पन्नाचा असा काहीच उपयोग राहिलेला नाही. तरी आता शासनाने याची भरपाई बी करावी. नाव काय? माझं भाऊसाहेब रंगनाथ सावंत. आमच्याकडे रात्री आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्यात कांदा, मोसंबी, फळबाग आणि ज्वारी याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यात मका असू द्या आणि याचं काढणीला आलेल्या पिकाचं तर खूप अतोनात नुकसान झालेलं आहे. कांद्याचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्यात ज्वारी खाली पडून गेलेली आहे. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता चारा साठवून ठेवू शकत नाही कारण की तो पूर्णतः काळा पडणार आहे आणि तो म्हणजे खराब होण्याच्या मोठ्या प्रमाणात मार्गावर आहे.